प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला माझ्या प्रेमळ शुभेच्छा. तुम्हाला पाहून आणि तुमच्याशी बोलून मला खूप आनंद होत आहे. येशू तुम्हावर खूप प्रेम करतो आणि तो मला तुमच्यासाठी प्रार्थना करण्याची ओढ देतो. तुम्ही कुठेही असलात, हे येशू सोबत चालणे कार्यक्रम पाहताना मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. हा कार्यक्रम ऐकणारे आणि पाहणारे सर्वजण आशीर्वादित आहेत. प्रभू, कृपया त्यांच्यासाठी एखादे चमत्कार घडव आणि त्यांना आशीर्वाद दे. तुम्ही नक्कीच आशीर्वादित व्हाल, कारण येशू हा प्रभू आहे जो तुमच्याबद्दल खूप काळजी घेतो. उत्पत्ती अध्याय 15 वचन 1 मध्ये प्रभू अब्राहमाला प्रकट झाला आणि असे म्हणाला, भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. घाबरू नकोस, मी तुझा ढाल आहे, मी तुझे बक्षीस आहे. प्रभू म्हणतो. प्रभूने त्याला अचानक असे का सांगितले असे? जेव्हा देवाने अब्राहमला बोलावले तेव्हा त्याने त्याचे ऐकले, सर्व काही सोडले आणि प्रभूचा पाठपुरावा करण्याचा निश्चय केला. प्रभूने जिथे राहायला सांगितले तिथे तो राहिला. तिथल्या लोकांना देवाची भीती नव्हती. ते लोक आपल्या मनाप्रमाणे पापात जगत होते, कारण अब्राहम ह्या देवाला ओळखत होता. त्याने प्रभूची भीती बाळगली आणि पवित्र जीवन जगला. जेव्हा आजूबाजूचे सर्वजण वाईट असतात तेव्हा तुमच्या मनात भीती येऊ शकते. अरे, मी एकटाच आहे, माझ्या आजूबाजूचे सगळे वाईट आहेत, त्यांना देवाची भीती नाही, ते मला काहीतरी इजा करतील का? ही भीती नैसर्गिक आहे. अशा परिस्थितीत तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायात किंवा शेजारीपणात येऊ शकतात. तुम्ही विचार करू शकता, मी एकटाच देवाची भीती बाळगून चालतो. तुम्हाला अशी भीती वाटू शकते की ते तुम्हाला काहीतरी इजा करतील. अब्राहमलाही कदाचित अशी भीती वाटली असेल. म्हणूनच परमेश्वर म्हणाला, भीती बाळगू नकोस अब्राहम, मी तुझ्यासाठी ढाल आहे. याचा अर्थ काय? आपल्याला ढालीबद्दल माहिती आहे. त्या काळी युद्धातले लोक डाव्या हातात ढाल धरायचे, उजव्या हातात तलवार घेऊन ते लढायचे. ढालीचा उद्देश काय? शत्रूच्या हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण करणे, हाच तिचा उद्देश आहे. परमेश्वर इथे म्हणतो, तुझ्यावर कितीही जण हल्ला करत असले तरी मी तुझे ढाल आहे. हल्ला माझ्यावर होईल, तुला काहीही इजा होणार नाही. भीती बाळगू नकोस अब्राहम, मी तुझी ढाल आणि रक्षक आहे. तोच देव तुला सांगतोय, माझा मुलगा, माझी मुलगी. तुझ्या आजूबाजूला, शाळा, कॉलेजमध्ये, कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात असे अनेक वाईट लोक असू शकतात, जे तुला इजा करायला, तुझ्यावर मत्सर करायला किंवा तुला नष्ट करायला उठतील. हे तुझ्या शेजारी, शाळा, कॉलेजमध्ये, कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या परिसरात असू शकते. पण ते तुला हात लावू शकणार नाहीत, कारण मी तुझी ढाल आहे. माझ्या सेवाकार्याच्या सुरुवातीच्या काळात एक दिवस मी परमेश्वराकडे फार दुःखी होऊन रडलो, कारण लोकांनी मला खूप निराश केलं होतं. मग परमेश्वराने मला सांगितलं, मुला, तू का रडतोस? घाबरू नकोस. हा जग आणि यातील लोक असेच असतात. ते तुझ्यावर मत्सराने बोलतील किंवा हल्ला करतील, पण तुला काहीही इजा होणार नाही. मी तुझ्या पुढे असेल. काहीही तुझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर ते आधी मला पार करावं लागेल. म्हणून घाबरू नकोस, धाडसी हो. त्याने मला असंच धीर दिला. त्या दिवसापासून मी खूप धाडसी झालो. परमेश्वर माझ्यासोबत ढाल म्हणून आहे. लोक काहीही बोलोत, ओरडोत, लिहितील, आरोप करतील किंवा माझ्या विरुद्ध काहीही करतील, तरी माझं मन घाबरणार नाही, व्याकुळ होणार नाही. तुम्हीही असंच म्हणा, शंका नाही, आपण वाईट जगातच राहतो. हे वाईट लोकांनी भरलेलं आहे. आपल्याला इजा करणारे लोक सर्वत्र आहेत, पण कोणीही तुला स्पर्श करू शकत नाही. परमेश्वर तुझ्यासोबत ढाल म्हणून आहे. परमेश्वर म्हणतो, घाबरू नकोस, मी तुझी ढाल आहे. प्रभू, तू माझ्यासाठी ढाल आहेस, तू माझा रक्षक आहेस. म्हणून काहीच मला इजा करू शकत नाही. वाईट लोक किंवा शत्रूचे कृत्य कधीच मला इजा करू शकत नाही, कारण माझा प्रभू येशू माझ्यासोबत ढाल म्हणून आहे. मी येशू ख्रिस्ताच्या नावात विजय घेतो.
येशूच्या नावाने आमेन आमेन. जीसस रिडीम मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.